भारत आणि अमेरिका काही इमेजेस आत्ता तुमच्यासमोर फ्लॅश झाल्या. त्या सगळ्या स्लाईड्समधून आपल्याला जायचं आहे. प्रत्येकातला बारकावा आपल्याला पाहायचा आहे. एक एक इमेज पाहत राहा तुम्ही. प्रत्येक गोष्टी स्पष्ट आहेत. अमेरिकेचा नकाशा 50 स्टार्स आहेत त्याच्यामध्ये. 50 राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा 50 स्टार्स असलेला नकाशा. भारताचा नकाशा 24 त्याला वेगवेगळ्या त्या सर्कलमध्ये तुम्हाला दिसतील लाईन्स. भारत आणि अमेरिका. अमेरिका भव्य दिव्य अमेरिका. कॅनडा आणि अमेरिकेच्या बॉर्डरवरचा हा नायगरा फॉल्स जगप्रसिद्ध. कॅनडा आणि अमेरिका दोन्हीच्या बॉर्डरवरून तो बघता येतो. वेगवेगळ्या अँगल्सनी त्याचं शूटिंग तुम्ही पाहिलं असेल तर जरूर पहा. यूट्यूबवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. हे चित्र तुम्ही अनेक वेळेला पाहिले असेल. हॉलिवूड. अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये किती जवळचे संबंध आहेत ते एक एक शब्दांवरून स्पष्ट होतं. हॉलिवूडची कॉपी करत आपण शब्द वापरला आहे, शब्द तयार केला आहे बॉलिवूड. बॉम्बे पासून बॉलिवूड. आणि मग तसंच तमिळ सिनेमा क्षेत्र जे आहे, सिनेमासृष्टी आहे, त्याला टॉलिवूड असं म्हणतात. म्हणजे बेसिक शब्द त्याच्यातला आहे तो हॉलिवूड. कॅलिफोर्निया, अमेरिकेचा कॅलिफोर्निया नावाचा निसर्गसंपन्न भाग आहे, त्याच्यामधला हा हॉलिवूड एरिया. कॅलिफोर्निया त्याच्यावरून पुन्हा आठवलं, कोकणचा कॅलिफोर्निया करायचा असं आपल्याकडच्या राजकारण्यांचं बरंच मोठं स्वप्न आहे. आजपर्यंत ते प्रत्यक्षात आलेलं दिसत नाही. कोकण आणि कॅलिफोर्नियाची जिओग्राफी, भौगोलिक रचना जवळपास सारखी आहे. म्हणजे एका बाजूला समुद्र, तिकडे पॅसिफिक महासागर आहे, तर इकडे अरेबिक सी आहे. मग त्याच्यानंतर मध्ये चिंचोळा भाग आणि मग सह्याद्रीच्या रांगा, तसंच तिकडेही पर्वतांच्या रांगा आहेत कॅलिफोर्नियामध्ये. आणि त्या कॅलिफोर्नियामध्ये फळांची शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते. तिथेच फिल्म इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात विकसित केलेली आहे. पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती विकसित केलेली आहे. तर तसंच कोकणचा कॅलिफोर्निया करायचा. काही लोक असं म्हणतात की कोकणचा कॅलिफोर्निया काय झालेला नाही अजून, पण कॅलिफोर्नियाचा कोकण झाला आहे. म्हणजे कोकणस्थ बरेचसे कॅलिफोर्नियामध्ये जी सिॲटल नावाचा एक जो एरिया आहे त्या भागामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि तिथे तुम्हाला भारतातून, महाराष्ट्रातून बरेचसे सॉफ्टवेअर टेक्निशियन्स गेलेले तिथे दिसतात. ऑस्कर अवॉर्ड्स, तिथेही भारत आणि अमेरिकेचा संबंध तुम्हाला दिसेल. भारतीय फिल्म इंडस्ट्री, आत्ताच आपण हॉलिवूड बॉलिवूडची चर्चा केली, तर फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांचं अंतिम ध्येय म्हणजे ऑस्कर प्राप्त करणं. म्हणजे अगदी मदर इंडिया किंवा सिद्धार्थ रे किंवा तुम्हाला लगानचं चित्र इथे दिसतंय. प्रत्येकाला अपेक्षा काय, तर ऑस्कर अवॉर्ड मिळवणं. ऑस्कर अवॉर्ड मिळवणं म्हणजे अंतिम ध्येय. हे अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीचे अवॉर्ड्स आहेत. जगभराशी त्यांचा संबंध आहे, जगभराशी कनेक्टेड असे हे अवॉर्ड्स आहेत. अमेरिकेचा
मॅप आणि फ्लॅग एकत्रित करण्याचा एक प्रयत्न, एका आर्टिस्टचा प्रयत्न आहे हा. अमेरिकेच्या उत्तरेला कॅनडाची बॉर्डर आहे, दक्षिणेला मेक्सिकोची बॉर्डर आहे, पश्चिमेला पॅसिफिक आहे, तर पूर्वेला अटलांटिक आहे. म्हणजे अटलांटिक आणि पॅसिफिक यांना जोडणारा मधला भूमीचा दुवा, दोन महासागरांच्या मध्ये वसलेला देश. हे त्याची 50 राज्य. अगदी पश्चिमेच्या टोकाला तुम्हाला दिसेल इकडे वॉशिंग्टन. पॉइंटर घेता येतोय का पाहतोय मी. येस, अगदी पूर्वेला वॉशिंग्टन. वॉशिंग्टन हे राजधानीचं शहर आहे, पण हे इथे नाही आहे, ते इकडे वॉशिंग्टन DC हे वॉशिंग्टनचं राजधानीचं शहर. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया वॉशिंग्टन. तर हे एक वेगळं स्वतंत्र क्षेत्र मानलं जातं, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. आणि हे आहे ते वॉशिंग्टन स्टेट. इथे मगाशी उल्लेख केला तो कॅलिफोर्निया हा पॅसिफिक महासागर, आणि मग हे नेवाडा, उटा, कोलोरॅडो हे सगळे वाळवंटाचे भाग आहेत. न्यू मेक्सिको असेल, अरिझोना, टेक्सास हे सगळे वाळवंटाचे भाग. आयडाहो, मोंटाना, नॉर्थ डाकोटा, वायमिंग हे सगळे पर्वतीय प्रदेश. आणि इथे मग ग्रेट लेक्स आहेत मोठे. आणि ह्या पहिल्या 13 वसाहती आहेत, फर्स्ट 13 कॉलनीज. आता इथे एका पुस्तकाची आठवण येते, नेशन ऑफ इमिग्रंट्स. मी आता इथे अपेक्षा तुमच्याकडनं अशी करतोय की इथे जे जे रेफरन्सेस दिलेले आहेत ते पुढे जाऊन पुन्हा आणखीन थोडेसे शोधून तपासून त्याच्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल, तर तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल. आपलं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुक आणि या स्लाईड शो आणि व्हिडिओच्या आधाराने मला वाटतं तुमच्या अभ्यासापुरतं पुरेसं तुम्हाला निश्चितपणे मटेरियल मिळेल. जॉन एफ केनेडी, अमेरिकेचे प्रेसिडेंट, अतिशय लिबरल म्हणून प्रसिद्ध, भारताचे मित्र, नेहरूंचे खास मित्र. भारतात नेहरूंनी त्यांना अमेरिकेला व्हिजिट दिली त्यावेळेला त्यांची विशेष भेट घेतलेली होती. चीनच्या युद्धामध्ये केनेडींनी घेतलेला जो स्टँड आहे भारत चीन युद्धामध्ये, त्याच्यामुळे चीनला माघार घ्यावी लागली असं आता काही कागदपत्रांवरून सिद्ध झालं आहे. तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, अमेरिकेसंबंधाने पुस्तक लिहिलं होतं, ए नेशन ऑफ इमिग्रंट्स. JFK नावाचा एक पिक्चर आहे, तर त्या पिक्चर जरूर पहा, त्याला बरेच मोठे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ते आपल्या देशाला काय म्हणतात, ए नेशन ऑफ इमिग्रंट्स. जगभरातून लोक अमेरिकेत आले आणि स्थायिक झाले. सुरुवातीला युरोपियन्स आले, मग युरोपियन्सनी आफ्रिकन स्लेव्ज आणले, त्याच्यानंतर चायनीज, कोरियन्स, फिलिपिनो हे रेल्वे आणि रस्ते बांधण्यासाठी आले. स्टीलचे कारखाने उभे करण्यामध्ये त्यांनी मदत केली. त्याच्यानंतर डॉक्टर्स, इंजिनियर्स जगभरातून तिथे येत राहिले. आणि आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं, अगदी विशेषतः 90च्या दशकापासून मोठ्या प्रमाणावरती भारतातून सॉफ्टवेअर इंजिनियर्स तिथे आलेले दिसतात. पुढे आपण पाहणारच आहोत की सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती भारतीय तुम्हाला दिसतील, आणि उच्च पदावरती पण आहेत, स्वतंत्र फर्म्स त्यांच्या आहेत. हा पुन्हा एकदा तुमचं काही गोंधळ असेल तर तो स्पष्ट करण्यासाठीचा मॅप आहे. नॉर्थ अमेरिका म्हणजे अमेरिकन कॉन्टिनेंट आहे. त्या कॉन्टिनेंटमधला आपल्याला जो पाहायचा आहे तो फक्त युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. हे नीट लक्षात ठेवा. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथे पण आहे. अलास्का हे पुन्हा पुन्हा मी रिपीट करतो. ग्रीनलँड हे तसं पाहायला गेलं तर युरोपचा भाग आहे, डेन्मार्कच्या नियंत्रणाखालचा भाग आहे. आता लवकरच स्वतंत्र होईल,
बऱ्यापैकी स्वातंत्र्य स्वायत्तता त्याला दिलेली आहे, परंतु हाही अमेरिकन खंडाचा भाग समजला जातो. भौगोलिकदृष्ट्या तुम्हाला इथे स्पष्ट दिसतंय की तो अमेरिकन खंडाशी जोडलेला आहे. कॅनडा, मेक्सिको मी मगाशी सांगितलं तसं, आणि या भागात साधारणपणे नायगरा फॉल्स तुम्हाला सापडेल. तर कॅनडा, USA आणि मेक्सिको. आपल्याला पाहायचं आहे ते USA. आणखीन मोठा आणि स्पष्ट मॅप सॅटेलाईटचा मॅप आहे. ही दक्षिण अमेरिका, ही मध्य अमेरिका, ही कॅरेबियन आयलंड्स, ज्याला वेस्ट इंडिज तुम्ही म्हणता. वेस्ट इंडिजची टीम म्हणजे या भागातल्या काही आयलंड्समधल्या देशांमधले लोक एकत्र येऊन त्यांनी बनवलेली टीम. वेस्ट इंडिज असा देश जगामध्ये कुठेही नाही. मध्य अमेरिका आणि ही उत्तर अमेरिका. इथे पुन्हा आणखीन ते स्पष्ट केलेलं आहे. हा कॅनडा, USA, आपण अलास्का USA, हा मेक्सिको, ही सगळी मध्य अमेरिका. याच्यामध्ये होंडुरास, बेलीज, हा इकडचा शेवटचा जो भाग आहे तो पनामा, आणि इथे पनामा कॅनॉल आहे. तर पनामा कॅनॉल हा असा दक्षिण अमेरिकेला जोडणारा भाग आहे. आणि हे कॅरेबियन आयलंड्स. इथे मोठं सगळ्यात दिसतंय ते क्युबा, आणि मग बाकीचे बहामास किंवा डोमिनिकन रिपब्लिक, हैटी, हे सगळे तुम्हाला इथे दिसतील. भारतीय ऊस तोडणी कामगार या भागामध्ये सुद्धा स्थलांतरित झाले होते 18व्या-19व्या शतकामध्ये. आणि मग ही दक्षिण अमेरिका आहे, ही ब्राझील आहे, ही अर्जेंटिना, ही चिली. हे पुन्हा पुन्हा थोडंसं रिपीट तुम्हाला होतं आहे, परंतु ते आवश्यक आहे असं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी समजण्याच्या दृष्टीने. आता इथे जिथे जिथे तुम्हाला स्लाईड शोमध्ये पॉइंटर असा एका बोटामध्ये हात आणि बोट जिथे दिसतं, म्हणजे त्याचं कन्व्हर्शन त्याच्यामध्ये होतं, तिथे ती लिंक आहे हे लक्षात घ्या. तर ही लिंक ओपन करून बघूया. तर USA, अमेरिका, नॉर्थ अमेरिका, लॅटिन अमेरिका याच्या संबंधाने एक छोटासा व्हिडिओ, म्हणजे 8 मिनिटाचा साधारणपणे व्हिडिओ मी केलेला आहे. तो पण इथे जरूर तुम्ही पाहू शकता. आणखीन चित्र स्पष्ट करणारं मगाशी जे आपण म्हटलं ते, हे पॅसिफिक, हे अटलांटिक, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, हे सेंट्रल आणि कॅरेबियन. या सगळ्यांना म्हणजे मेक्सिकोपासून सगळ्या खालच्या अमेरिकेला लॅटिन अमेरिका असा पण शब्द आहे, कारण इथे स्पॅनिश आणि पोर्तुगीज मुख्यतः ब्राझीलमध्ये, बाकी सगळ्या भागामध्ये स्पॅनिशच्या अर्थात वेगवेगळे व्हर्शन्स आहेत. आणि हा जो भाग दिसतोय तो रशिया, म्हणजे एक प्रकारे अमेरिका आणि रशिया ही शेजारी राष्ट्र आहे. आपण फ्लॅट मॅप जो पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला सहसा ते कळत नाही, पण इथे हे अगदी स्पष्ट होतं. अमेरिकन ड्रीम याच्याविषयी पण तुम्ही बरीच चर्चा ऐकली असेल. अमेरिकन ड्रीम बऱ्याच जणांचं सफल पण झालेलं आहे. अमेरिकेमध्ये जायचं, तुमच्या स्किल्सना भरपूर वाव असतो, स्वातंत्र्य असतं, तुम्हाला नक्कीच संधी मिळतात चांगल्या, मोठा व्यवसाय तुमचा तुम्हाला विकसित करता येतो. कित्येक आफ्रिकन्स, एशियन्स, दक्षिण अमेरिकेतले लोक, जॅपनीज, चायनीज, भारतीय हे इथून अतिशय हलाखीच्या अवस्थेत, गरिबीच्या अवस्थेत तिथे जाऊन पोचले, आणि मग तिथे त्यांनी आपले वेगवेगळे व्यवसाय आणि व्यावसायिक कौशल्य त्याच्या आधारावरती मोठ्या प्रमाणावरती स्वतःचा विकास घडवून घेतला. आणि तिथे त्यांना कोणी त्याच्यासाठी अडवलं नाही, कुठला अडथळा आणला नाही. आजही तुम्हाला दिसेल सिरियामधले कित्येक मायग्रंट्स आहेत, तर ते तिथे जाऊन पोचले, आणि मग त्यांचं अमेरिकन ड्रीम त्यांनी खरं करून दाखवलेलं दिसतं. म्हणजे आता तिथे ते एस्टॅब्लिश झाले, तिथलं नागरिकत्व त्यांना मिळालं, तिथे ते
सिनेट सदस्य किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य किंवा लोकल म्युनिसिपाल्टीचे सदस्य या पदांपर्यंत जाऊन पोहोचले पण आहेत. अर्थात अमेरिकन प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि आणखीन काही पदं आहेत की जिथे बाहेरून आलेल्या अमेरिकन्सना, म्हणजे ज्यांना नॅचरलाइज्ड सिटिझन्स म्हणतात, कायदेशीर नागरिकत्व ज्यांना प्राप्त झालं, जे जन्मानी नागरिक नाही आहेत, त्यांना अर्थात ते काही पदं मिळू शकत नाहीत, अमेरिकन प्रेसिडेंटशिप मिळू शकत नाही. पण तेवढा भाग सोडला तर अमेरिकन ड्रीम, आपल्या भारतातल्या कित्येक लोकांचंही एक अमेरिकन ड्रीम असतं. मी मुंबईमध्ये 90-92 सालामध्ये आलो, त्यावेळेला मी जिथे राहत होतो तिथे मी सोडून बाकीचे सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर्स होते आणि बहुतेकांचं म्हणजे सगळ्यांचंच ड्रीम अमेरिकेत जाऊन सेटल होणं. आणि त्या चौघांपैकी तिघंही आजही आज अमेरिकेमध्ये सेटल झालेले आणि त्यांचे तिथे मोठे मोठे बंगले आहेत, गाड्या आहेत, प्रॉपर्टी आहे. त्यांच्या इथली जी काही कर्ज होती त्यांनी एका फटक्यामध्ये घरातल्या लोकांची क्लिअर करून टाकली. म्हणजे त्यांना आता त्याचं फारसं काही वाटत नाही, किरकोळ वाटतं. लाखांमधली रक्कम म्हणजे किरकोळ वाटते, ते डॉलर्समध्ये बोलतात. म्हणजे त्यांचं अमेरिकन ड्रीम सक्सेसफुल झालेलं दिसतं. तर भारत आणि अमेरिका या प्रकारे सुद्धा एकमेकांशी जोडलेले आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकाचं किंवा बहुसंख्य भारतीय नागरिकांचं अमेरिकेत जाऊन स्थायिक होणं आणि मग तिथे एखादा मोठा बंगला, गाडी, पोहण्याचा तलाव स्वतःच्या घरात असणं, असली सगळी स्वप्न असतात. बहुतेकांची ती पूर्ण पण होतात. अमेरिका म्हटलं की आपल्याला आठवतो तो कोलंबस. 1492 कोलंबस असं इथे पुतळ्याच्या खाली त्याच्या लिहिलेलं आहे. कोलंबसचा प्रसिद्ध पुतळा आहे. कोलंबस पहिल्यांदा अमेरिकेच्या भूमीवर आला, अर्थात त्यावेळेला तो भारताच्या भूमीवर उतरला असं त्याला वाटलं होतं. आणि इथे तुम्हाला दिसतील हे इंडियन अमेरिकन्स, त्यांनी नाव दिलेलं आहे. तर हे उघडे नागडे आहेत. यांच्याकडे उलट तुम्हाला दिसेल की अतिशय चांगला पेहराव, शस्त्रास्त्र, आणि त्याच्यामुळे त्यांचा पराभव करत, त्यांना मारत हे स्पॅनिश झेंडा रोवत अमेरिकेच्या भूमीवरती कोलंबस पहिल्यांदा आला. कोलंबसच्या अगोदर अमेरिगो वेस्पुसी या इटालियन नॅव्हिगेटरने सुद्धा अमेरिकेची भूमी शोधली होती, तिथपर्यंत जाऊन पोचला होता. तर त्याच्या नावावरूनच अमेरिगोवरून अमेरिका हे खंडाचं नाव देण्यात आलेलं आहे. अमेरिकेत युरोपमधून मग मायग्रंट्स यायला लागले आणि त्यांनी या पहिल्या 13 वसाहती स्थापन केल्या. ह्या अमेरिकेच्या अगदी पूर्व किनाऱ्यावरच्या वसाहती आहेत. तर जॉर्जिया, साऊथ कॅरोलिना, नॉर्थ कॅरोलिना, व्हर्जिनिया, मेरीलँड, डेलावेअर, पेनिसिल्व्हानिया, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, कनेक्टिकट, रोडे आयलंड, मॅसेच्युसेट्स, न्यू हॅम्पशायर, ह्या त्या 13 वसाहती आहेत. आणि मग त्याच्यानंतर हे बाकीचे या कलरमध्ये जे दाखवले ते नंतर विकसित झालेले वसाहती आहेत. मॅसेच्युसेट्स, MIT म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल, तर आपल्याकडे त्याचं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं लॉंग फॉर्म करतात. तर बेसिकली आहे MIT, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जगप्रसिद्ध इन्स्टिट्यूट आहे. तर अमेरिका म्हणजे जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटीज, अमेरिका म्हणजे टेक्नॉलॉजी, अमेरिका म्हणजे न्यूक्लिअर पॉवर, अमेरिका म्हणजे इंटरनेट. अमेरिकेची अनेक रूपं आहेत, अमेरिकेच्या अनेक प्रकारे व्याख्या केल्या जातात. हे आहेत जॉर्ज वॉशिंग्टन, फादर ऑफ अमेरिका, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष. अमेरिकेच्या सगळ्या वसाहतींना ज्यांनी एकत्र केलं, 13 वसाहती मगाशी आपण पाहिल्या, ह्या 13 वसाहती, या सगळ्यांना एकत्रित करणं आणि तिथे जे ब्रिटिशांचं राज्य स्थापन झालेलं होतं, त्या ब्रिटिशांच्या
राज्याविरुद्ध बंड, स्वातंत्र्य चळवळ. मग हे स्वातंत्र्ययुद्ध लढले याच्या संबंधाने फिल्म्स आहेत. साधारणपणे 4 जुलै 1776 हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन मानला जातो. तर त्याच्या आसपास म्हणजे एखादा आठवडा आधी आणि एखादा आठवड्यानंतर तुम्ही जर नॅशनल जिओग्राफिक म्हणा किंवा डिस्कवरी किंवा इंग्लिश फिल्म चॅनल्स जे आहेत त्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धासंबंधीच्या फिल्म्स पाहायला मिळतील. अर्थात यूट्यूबवरती बऱ्याचशा अवेलेबल आहेत. त्या काळातली बोस्टन टी पार्टी प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांनी भारतातून, चीनमधून, श्रीलंकेमधून चहा एक्सपोर्ट करायचा आणि तो अमेरिकेच्या जनतेला विकायचा असं ठरवलं. अमेरिकेमध्ये चहा पॉप्युलर नव्हता, चहाची कोणाला गरज नव्हती, पण ब्रिटिशांची व्यापाराची गरज किंवा नफा मिळवण्याची गरज आणि त्याच्यासाठी हे करण्यात आलं. जबरदस्ती तिथल्या लोकांवर करण्यात आली. तर तिथे लोकांनी बोटीवरती चढून ते खोकी समुद्रामध्ये फेकून दिली आणि म्हणून त्याला नाव दिलं आहे बोस्टन टी पार्टी. बोस्टन बंदरामध्ये ही क्रांतीला सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिशांना पराभव स्वीकारावा लागला आणि तिथून ते बाजूला झाले, तिथून ते निघून गेले आणि अमेरिका स्वतंत्र झाली. अमेरिका म्हटलं की न्यूयॉर्क बंदरामधला हा पुतळा, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा सगळ्यांनाच आठवतो. न्यूयॉर्क आणखीनही बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि तिथल्या NYPD, न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंट, न्यूयॉर्कचं अंडरवर्ल्ड, बऱ्याच गोष्टींसाठी न्यूयॉर्क प्रसिद्ध आहे. वॉल स्ट्रीटसाठी पण प्रसिद्ध आहे आणि तिथला म्हणजे मॅनहॅटन एरिया, शेअर मार्केट, ब्रॉडवे, बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेलं न्यूयॉर्क. ही अमेरिकेची राज्यघटना. पहिले 3 शब्द जे आपल्या घटनेमध्ये पण पहिले 3 शब्द आहेत तिथूनच आपण ते घेतले आहेत. वी द पीपल, आपण म्हणतो वी द पीपल ऑफ इंडिया, तर तिथे काय आहे, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिका स्वतंत्र झाली. अमेरिकनांनी जवळपास 11 वर्ष चर्चा करून, म्हणजे 11 वर्ष असं धरलं जातं कारण 1776 पासून 1787 पर्यंत, स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर 1787 पर्यंत चर्चा चालू होती आणि 1787 मध्ये फिलाडेल्फिया कन्व्हेन्शनला हे घटना ही स्वीकारण्यात आली. वी द पीपल ऑफ इंडिया, तसं वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकन राज्यघटनेने जगाला 3 महत्त्वाच्या गोष्टी दिल्या. एक तर ती पहिली लिखित राज्यघटना आहे आधुनिक काळातली. त्याच्यानंतर अमेरिकन राज्यघटनेने प्रेसिडेन्शियल सिस्टीम दिली. आता इथे लिंक आहे, तर लिंक काय आहे ते आपण बघूया. व्हाईट हाऊसची साईट आहे whitehouse.gov आणि प्रेसिडेंट्सचे सगळे फोटो इथे दिलेले आहेत. जॉर्ज वॉशिंग्टन, द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स. ॲडम्स, जेफरसन, मॅडिसन, ही नावं सगळी तुम्ही साधारणपणे ऐकली असतील. मग क्विन्सी ॲडम्सचं नाव ऐकलं असेल. मग मधली काही नावं फारशी आपल्याला परिचित नसतात. या माणसाचा चेहरा मात्र आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, अब्राहम लिंकन. आपल्या कॉलेजमध्ये पण तुम्ही पहा, हेडमास्तरास पत्र नावाचं एक पोस्टर लावलेलं आहे, ते जरूर वाचून पहा. तर ते अब्राहम लिंकननी लिहिलेलं पत्र आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतील की बरेचसे फारसे परिचित नाही आहेत. त्यावेळेला अमेरिकेचा स्वतंत्र विकास होत राहिला. अमेरिका आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये फारसं इंटरेस्टेड नव्हती आणि त्याच्यामुळेच एकतर ती भूमी वेगळी आहे, युरोपपासून लांब आहे, त्याच्यामुळे युरोपमधला संघर्ष तिथे सहज पोचू शकला नाही आणि मग
स्वतंत्र विकास यांना मोठ्या प्रमाणावरती करता आला. थिओडोर रूझवेल्ट यांचं नाव आपण ऐकलेलं असतं. वुड्रो विल्सन, तुम्हाला रेफरन्सेस आठवत आहेत का पहा. हे लोकप्रशासन या विषयाचे जनक. त्याच्यानंतर जी लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली त्याच्यामध्ये पुढाकार घेणारे हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. शांततावादी, मग त्याच्यामुळेच त्यांना नंतर विरोध पण झाला आणि आयुष्याच्या शेवटी त्यांचं अगदी मानसिक संतुलन ढळण्यापर्यंत त्यांच्यावरती टीका झालेली होती. पण त्यांनी त्यांचं कार्य ते करत राहिले. FD रूझवेल्ट, एक फरक तुम्हाला लक्षात येतोय का पहा. इथपर्यंत जे फोटो आहेत हे पेंटिंग्स आहेत बऱ्यापैकी, आणि मग इथून तुम्हाला काही फोटोज सुरू झालेले दिसत आहेत, पण ते ब्लॅक अँड व्हाईट आहेत. आणि फ्रँकलिन डी रूझवेल्टपासून तुम्हाला कलर्ड फोटोज सुरू असलेले दिसत आहेत. आता इथे पण आणखीन एक लिंक आहे, इंटरनल लिंक आहे. रूझवेल्टचं कार्यकाळ साधारणपणे लक्षात यावा म्हणून थोडासा आत जाण्याचा प्रयत्न मी करतोय. प्रेसिडेंट इन 1932, म्हणजे साधारणपणे तेव्हापासून कलर्ड फोटोग्राफ्स राष्ट्राध्यक्षांची यायला सुरुवात झाली. हॅरी ट्रूमन, ॲटम बॉम्ब यांच्या काळामध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये टाकला गेला. आयसेनहावर, जॉन एफ केनेडी. आता इथून सगळे साधारणपणे लिंडन जॉन्सन, भारताशी फारसे मैत्रीचे संबंध यांचे नव्हते. रिचर्ड निक्सन, हे अमेरिकन प्रेसिडेंट, यांच्या विरुद्ध ज्याला आपण पहिला खटला, महाअभियोगाचा खटला ज्यांच्या विरोधात चालवला गेला. नंतर जेराल्ड फोर्ड, जिमी कार्टर, जेम्स कार्टर, रोनाल्ड रेगन, बुश, क्लिंटन. आता हे अलीकडचे चेहरे तुम्हाला माहीत असतील. हे ज्युनियर बुश, जॉर्ज W. बुश, ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि सध्याचे जोसेफ R. बायडन. तर हे अमेरिकन प्रेसिडेंट्स अमेरिकेचे वेगवेगळे. प्रत्येक लिंक ओपन करून तुम्ही डिटेल्स पाहू शकता. तुम्हाला एक अमेरिकेचा इतिहास स्पष्टपणे कळेल. अमेरिकेने तिसरी गोष्ट महत्त्वाची दिली म्हणजे लिखित राज्यघटना आणि अध्यक्षीय पद्धती, अध्यक्षीय लोकशाही याच्या पलीकडे फेडरलिझम, संघराज्य व्यवस्था अमेरिकेने जगाला दिली, की ज्याच्यामध्ये लेजिस्लेचर म्हणजे कायदेमंडळ, काँग्रेस, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट, कार्यकारी मंडळ म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, आणि न्यायमंडळ, हे तिन्ही एकमेकांपासून स्वतंत्रपणे कार्य करतात, स्वतंत्रपणे निवडले जातात. आता अर्थात इथे आपल्याला त्याची फारशी चर्चा करायची नाही आहे, पण ह्या अमेरिकन घटनेने जगाला दिलेल्या देणग्या आहे. अमेरिकन घटना सगळ्यात छोटी घटना मानली जाते जगातली. त्याच्यामध्ये साधारणपणे 7 आर्टिकल्स आहेत आणि 27 घटना दुरुस्त्या आजवर झालेल्या आहेत. त्यापैकी पहिल्या 10 घटना दुरुस्त्या, बिल ऑफ राईट्स, कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड स्टेट्स 1791 मध्ये या पहिल्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. त्या पहिल्या 10 दुरुस्त्या म्हणजे 27 पैकी 10 तर या सरळ बिल ऑफ राईट्स, ज्याच्यावरून आपण आपलं मूलभूत हक्कांचा चॅप्टर घेतलेला आहे, ते बिल ऑफ राईट्स त्याने पहिल्यांदा तिथे मांडलं. जनतेला दिलेले मूलभूत हक्क आहे. अमेरिकेची घटना पाहिली, अमेरिकेचा थोडक्यात इतिहास आपण पाहिला, अमेरिकन ड्रीमविषयी चर्चा केली, अमेरिका बाकीच्या लोकांनी कशी वसवली होती, पण ती वसवताना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स पण आलेले दिसत आहेत. आता ही एक जाहिरात बघा, 24 जुलै 1769ची जाहिरात आहे.
टू बी सोल्ड, विक्री करायची आहे ऑन थर्सडे द 3rd डे ऑफ ऑगस्ट नेक्स्ट. गुरुवारी विक्री करायची आहे, ऑगस्टचा 3रा दिवस म्हणजे 3 ऑगस्ट. काय विकायचं आहे? ए कार्गो ऑफ 94 प्राईम हेल्दी निग्रोज. आता आज हा शब्द वापरला निग्रो वस्तीमध्ये जाऊन, ब्लॅक वस्तीमध्ये किंवा आफ्रिकन अमेरिकन वस्तीमध्ये जाऊन, तर तुम्ही जिवंत राहाल याची शक्यता फार कमी. पण त्यावेळेला तो शब्द वापरला जायचा, निग्रोज. ए कार्गो ऑफ 94 prime healthy Negroes consisting of 39 men, 15 boys, 24 women and 16 girls just arrived. म्हणजे कुठून आले आहेत? तर सिएरा लिओन. सिएरा लिओन हा आफ्रिकेचा नकाशा आहे. आफ्रिकेच्या नकाशाचा हा अगदी पश्चिम भाग, तिथलं हे सिएरा लिओन हा देश. आजही तिथे प्रॉब्लेम्स आहेत मोठ्या प्रमाणावरती. अगदी भारतीय सैनिक पण तिथे गेलेले होते. युनायटेड नेशन्सचं शांतता दल तेही तिथे कार्यरत आहे. तर त्या सिएरा लिओनवरून आणलेले, सिएरा लिओनचं स्थान अजून तुम्हाला आफ्रिकेचं स्थान जगामध्ये कसं आहे ते इथे दिसेल. तर इथून अमेरिकेमध्ये यांचा व्यापार केला गेलेला होता. The Negroes consisting of 39 men, 15 boys, 24 women and 16 girls. आता यांची विक्री चालू केली जायची बाजारामध्ये आणि मग त्यांना शेतावर, घरामध्ये, कारखान्यांमध्ये कामासाठी ठेवलं जायचं. मुख्यतः शेतीचं काम यांनी करून दिलं, कारण हे जंगली भागातून आलेले होते आणि त्यांना जंगली जनावरांशी कसं डील करायचं आणि जमीन नांगरायची कशी, झाडं तोडायची कशी, नवी लावायची कशी, जगवायची कशी, शेतीसंबंधाने ज्ञान उपजत असं बरंच यांना होतं. त्यामुळे अमेरिकेतली जी शेती आहे, जी मुख्यतः अमेरिकेच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये झाली, ती या निग्रोंनी विकसित करून दिली. मग हे निग्रो आल्यामुळे तिथले जे व्हाईट्स होते, तिथले जे गोरे होते, त्यांची व्हाईट सुप्रीमसी ऑर्गनायझेशन्स, म्हणजे गोऱ्यांचं वर्चस्व प्रस्थापित करणारी आणि गोऱ्यांचं वर्चस्व मिरवणाऱ्या संघटना. मग त्यातलीच एक होती ती KKK, कू क्लुक्स क्लॅन. आता हे लिंडा गॉर्डनचं प्रसिद्ध पुस्तक आहे, ते जरूर वाचून पहा, कू क्लुक्स क्लॅन. 1920s म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे जास्त मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते आणि काळ्यांच्या विरोधात आणि गोऱ्यांच्या बाजूनी, अर्थात अन्यायकारक पद्धतीने यांनी कार्य केलं. अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये हे सगळं पुन्हा या सगळ्या लोकांचं पुनरुज्जीवन होताना दिसत होतं. आणखीन एक जाहिरात बघा, वी वॉन्ट व्हाईट टेनंट्स इन आवर व्हाईट कम्युनिटी. अमेरिकेचा मॅप तिथे दिसतोय. तर हे अगदी उघडपणे सगळं तिथे चालायचं, खुलेआम चालायचं. इथे जे अमेरिकन सेंटर आहे, अमेरिकन सेंटरमध्ये तुम्ही गेलात तर या संबंधाने स्पेशल व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. वर्षभराची एक स्टुडंट्सना सवलतीत मिळते, ती मेंबरशिप तुम्ही घ्या आणि तिथे जाऊन तुम्ही वर्षभर सर्व प्रकारची पुस्तकं, कॅसेट्स, CDs बघू शकता. इंटरनेट ॲक्सेस पण तुम्हाला तिथे आहे. नाव सांगण्याची गरज नाही आहे खरं तर. मार्टिन ल्युथर किंग. आफ्रिकन अमेरिकन्स किंवा ब्लॅक अमेरिकन्स जे आहेत त्यांच्या हक्कांसाठी ज्यांनी सिव्हिल राईट्स मूवमेंट, नागरी हक्कांसाठीची चळवळ चालवली, ते हे मार्टिन ल्युथर किंग. त्यांची ही हत्या झाली. त्यांनी महात्मा गांधींना आपला आदर्श मानलेलं होतं आणि अहिंसेच्या तत्त्वाच्या आधाराने, शांततेच्या मार्गाने त्यांनी लढा चालू ठेवला आणि बरेच हक्क पदरात पाडून घेतले.
1960-70च्या दशकामध्ये जी सिव्हिल राईट्स मूवमेंट मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत झाली, त्याचं नेतृत्व या मार्टिन ल्युथर किंग यांनी केलेलं होतं. पण त्याच्या आधी अमेरिकेमध्ये एक मोठं सिव्हिल वॉर पण झालेलं होतं. म्हणजे हा जो नेग्रोंचा प्रश्न आहे किंवा काळ्या अमेरिकन्सचा प्रश्न आहे, त्या काळ्या अमेरिकन्सच्या प्रश्नासंबंधानेच त्याच्या आधारावरच हे सिव्हिल वॉर झालेलं होतं. दक्षिणेकडची अमेरिकेतली जी राज्य आहेत, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या दक्षिण भागातली, हे नीट लक्षात घ्या, तर त्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये शेती मोठ्या प्रमाणावरती होती आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती गुलामगिरीची व्यवस्था चालू ठेवलेली होती आणि काळ्यांच्या विरुद्ध अन्यायकारक वर्तन यांचं मोठ्या प्रमाणावरती चालू होतं. तर ते सगळं थांबवण्यासाठी अब्राहम लिंकन यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी लढाई लढली गेली आणि त्याच्या संबंधाने सुद्धा एक व्हिडिओ, एक स्टोरी मी मागे तुम्हाला ऐकवलेली आहे. तुम्ही ती निश्चित ऐकली असेल, पाहिली असेल. यूट्यूबच्या पेजवरती माझ्या तुम्ही गेलात तर तुम्हाला ती लिंक त्याची मिळेल. आय वॉक स्लोली बट आय नेव्हर वॉक बॅकवर्ड, अब्राहम लिंकन. म्हणजे नेहमी मी जे काही करेन ते पुरोगामी असेल, पुढे जाणारं, पुढे नेणारं असेल, मागे नेणारं नसणार. अमेरिकेमध्ये काळ्यांनी शेती केली तसं चायनीज, फिलिपिनो, कोरियन्स या लोकांनी रेल्वे उभी केली. त्याला आता 150 वर्ष अलीकडेच पूर्ण झाली. त्याच्या निमित्ताने हे एक आर्टिकल गार्डियनमधलं आहे, ते पहा तुम्ही. ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल रोड ॲट 150 इन पिक्चर्स. तर या प्रकारे त्यांनी बांधकाम केलं. आत्ता तुम्ही कोकण रेल्वेची अशा प्रकारची चित्र पाहिली असतील. घोड्यांच्या साह्याने मालवाहतूक केली जाते आहे. पण थोडंसं लवकर आपल्याला पाहायचं आहे तर या पद्धतीने बघूया. ही लोकोमोटिव्ज हे पहा, साधारणपणे चित्रांवरून जे दिसतं ते लाकडाच्या आधारावरती लाकडी पूल दिसतोय तुम्हाला. वेगवेगळे प्रयोग केले गेलेले आहेत. हे बांधकाम किती कठीण होतं ते याच्यावरून दिसेल. आणि हे चायनीज मुख्यतः मजुरांनी पूर्ण केलेलं दिसतं. हे इंडियन्स म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी अमेरिकेच्या उभारणीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर अमेरिका एका कोणा रेसची, एका कोणा माणसाची असूच शकत नाही. ती जगभरातल्या लोकांनी मिळून उभी केलेली आहे. त्यामुळे आज तुम्हाला दिसेल की मॅक्झिमम जगभरातून लोक तिथे जाताना दिसतात. आणि म्हणूनच केनेडींच्या पुस्तकाचं नाव जे आहे, नेशन ऑफ इमिग्रंट्स, हे पण समर्पक असलेलं तुम्हाला दिसेल. तर हे ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वे आणि त्याच्या संबंधाने हे सगळे फोटोज होते. गार्डियनमधले आर्टिकल्स खूप चांगले असतात, जरूर वाचत जा. आणि हे दुसरं आर्टिकल बघा, फॉरगॉटन बाय सोसायटी, हाऊ चायनीज मायग्रंट्स बिल्ट द ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वे. मगाचे जे फोटोज पाहिले त्याच्याविषयी आणखीन डिटेल आर्टिकल्स आहेत. रजिस्ट्रेशनची गरज आहे. रजिस्ट्रेशन इज फॉर फ्री, सो यू कॅन गो थ्रू दीज आर्टिकल्स फॉर फ्री, at least for some time. भारतात अमेरिकेतले भारतीय काही तुम्हाला ओळखता येतील. सुंदर पिचाई, सत्या नाडेला. आता हे बाकीचे जे आहेत
ते तितकेसे परिचित नसतात. अर्थात तुम्ही त्या फील्डमध्ये असाल, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही निश्चितपणे ओळखलेलं असेल सगळ्यांना. पण यांचं चित्र बऱ्याच वेळेला दिसतं. गुगलचे CEO म्हणून ते भारतात अलीकडे येऊन गेले. रेल्वे स्थानकांवर आणि काही ठिकाणांवर फ्री वायफाय सर्व्हिसेस त्याने दिल्या. त्याच्यामुळे हे नाव पॉप्युलर झालेलं. सत्या नाडेला मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांचं सॉफ्टवेअर वापरलं जातं कॉम्प्युटर्सवरती, पर्सनल कॉम्प्युटर्स, PCsवरती. त्यामुळे नाव परिचित आहे. तर हे विवेक संकरन, वेगवेगळ्या कंपनीज आहेत. अल्बर्टसन्स, संजय मेहरोत्रा, मायक्रॉन टेक्नॉलॉजी, अजय बंगा, मास्टरकार्ड, म्हणजे फिनटेक असं त्याला म्हणतात. टेक्नॉलॉजीचा वापर करून जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन उभ्या केल्या जातात त्याला फिनटेक कंपनीज असं म्हणतात. तर हे मास्टरकार्ड वगैरे जे आहे ते फिनटेक कंपनीमध्ये येतं. तसंच तुमचं पेटीएम असेल किंवा मोबाईलचा वापर करून जे काही सर्व्हिसेस दिल्या जातात तर त्या सगळ्या फिनटेकमध्ये येतं. शंतनू नारायण आणि दिनेश पालीवाल, तर हे सगळे इंडियन्स आहेत. आणखीनही बऱ्याचशा गोष्टी याच्याविषयी तुम्ही इथे वाचू शकता, बघू शकता. तर भारतातले बरेचसे लोक अमेरिकेमध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सेटल झाले. यांचं अमेरिकन ड्रीम अगदी यशाच्या शिखरावर असलेलं तुम्हाला जाणवेल. भारत आणि अमेरिका यांचा असाही एक संबंध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी PhDची डिग्री मिळवली. कोलंबिया युनिव्हर्सिटीशी त्यांचा संबंध होता. तर तिथे त्यांचा पुतळा आज उभा केलेला आहे. आणि हे आपले भूतपूर्व व्हाईस चान्सलर मुणगेकर सर, डॉक्टर मुणगेकर आणि त्यांचे काही सहकारी आणि अमेरिकेतले काही विद्यापीठातले प्राध्यापक इथे फोटोमध्ये दिसतात. तर असाही रिलेशनशिप भारताचा आणि अमेरिकेचं बऱ्याच काळापासून आहे. अमेरिका म्हणजे सगळं आत्तापर्यंत आपण गोड गोड किंवा चांगलं चांगलं असं चित्र रंगवलेलं होतं. अमेरिका म्हणजे स्वातंत्र्याचा पुतळा, तसं त्याच्या मागे हा मोठाच्या मोठा जाळाचा ढग जमा झालेला दिसतोय. न्यूक्लिअर एनर्जी, ॲटम बॉम्ब, म्हणजे अमेरिकेचे काही इतिहासातली काळी पानं पण आहेत. तर त्याच्यापैकी हा एक मोठा भाग म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी. त्यांनी ऑगस्ट 1945मध्ये 6 आणि 9 ऑगस्टला हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या 2 शहरांवरती ॲटम बॉम्ब्स टाकले. आणि त्याच्या आधाराने मग युद्ध थांबलं खरं, पण मोठ्या प्रमाणावरती नरसंहार झाला. 2 शहरं उद्ध्वस्तच झाली. पुढच्या 2-4 पिढ्या त्याचे दुष्परिणाम पुढच्या 2-4 पिढ्यांमध्ये पण जाणवत होते. की विद्रूप चेहऱ्याची बालकं जन्माला येत होती किंवा बरेच त्यांच्यामध्ये काहीतरी शारीरिक दोष असलेली पिढी पुढच्या 2-3 पिढ्या तरी जन्माला येत राहिली. आज बऱ्यापैकी जपान सावरलेलं दिसतं. कोल्ड वॉरची ती सुरुवात मानली जाते. दुसऱ्या महायुद्धाचा अंत म्हणजे कोल्ड वॉर, म्हणजेच शीतयुद्ध. हे प्रत्यक्ष लढायचं नाही, पण आपल्या शत्रूच्या टार्गेट्सला हैराण करत राहायचं आणि शत्रूला नेस्तनाबूत करणं, नामोहरम करणं, उद्ध्वस्त करणं, हे अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या 2 मोठ्या सत्ता, अमेरिका आणि ही सोव्हिएट रशिया या दोघांनी मिळून हे केलेलं दिसतं. कोल्ड वॉरविषयी बरीच चर्चा आपण मागच्या टर्ममध्ये पण केलेली होती. ते हे सगळे मॅप्स आहेत जे कोल्ड वॉर संबंधाने आणखीन स्पष्टीकरण देतात. कोल्ड वॉरच्या दरम्यान एक क्युबन मिसाईल क्रायसिस घडून गेलं. म्हणजे क्युबा या देशामध्ये
रशियाने पहिल्यांदा मिसाईल्स ठेवली. अर्थात त्याचं टार्गेट सरळ सरळ दिसतं, अमेरिका होतं. म्हणजे हे सर्कल्स जे दाखवत आहेत त्या सर्कल्समध्ये मारा करू शकणारे मिसाईल्स इथे ठेवलेली होती. हवाना ही त्याची राजधानी आहे क्युबाची. आणि मग त्याच्यामुळे केनेडीनी त्याला उत्तर दिलं की आम्ही पण हे करू शकतो, हे क्युबा पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकू आणि USSR पूर्ण उद्ध्वस्त करू. बरेच दिवस जग तणावाखाली होतं आणि एकदा का दोघांनी अण्वस्त्र वापरायला सुरुवात केली तर जग बेचिराख होऊन जाणार ही भीती सगळ्या जगामध्ये होती. आता भारत आणि अमेरिका यांचे संबंध याच्यावरती आपल्याला मुख्य कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं हे आहेत जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, केनेडी, जॉन एफ केनेडी आणि जॅकलिन केनेडी यासुद्धा जगप्रसिद्ध होत्या. तर या तिघांचा एकत्रितपणे फोटो म्हणजे नेहरूंपासून ते मोदींपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर फोटोज दिसतील, मैत्रीपूर्ण संबंध दिसतील. ह्या आहेत इंदिरा गांधी, भारताच्या पंतप्रधान, आणि रोनाल्ड रेगन, आणि ह्या नॅन्सी रेगन त्यांच्या पत्नी. तर नॅन्सी रेगन, भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी आणि भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन. पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी, नॅन्सी रेगन आणि रोनाल्ड रेगन. रोनाल्ड रेगन हे जवळपास 8 वर्ष आपल्या पदावरती होते. सलग 2 कार्यकाळ त्यांनी उपभोगले. त्यामुळे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी दोघांच्याही काळामध्ये ते राष्ट्राध्यक्ष होते. हे अलीकडचं चित्र आहे. याच्याविषयीचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. पंतप्रधान मोदी आणि भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारतीयांची एक मोठी सभा घेण्यात आलेली होती आणि थोडंसं हे चर्चेचं कारण पण ठरलं, वादग्रस्त पण ठरलं की भारतीय पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांची एक प्रकारे म्हणजे निवडणूक प्रचारामध्ये थोडक्यात त्यांनी भाग घेतला असं या चित्रांवरून बरंचसं स्पष्ट होतं. तर त्याच सभेमधले ही आणखीन काही फोटोज. तर भारतीयांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा मिळायला याच्यामुळे निश्चितपणे मदत झाली. तर नेहरूंपासून ट्रम्पपर्यंत आपण बघितलं. आणखीनही बरेचसे फोटोग्राफ्स तुम्हाला नेटवरती शोधलेत तर पाहायला मिळतील. जवळपास प्रत्येक राष्ट्राध्यक्षांनी भारतीय नेत्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले आहेत. सगळेच भारतात येऊन गेले अशातला भाग नाही, परंतु मैत्रीपूर्ण संबंध सगळ्यांचे होते. बहुतेक भारतीय पंतप्रधान अमेरिकेत व्हिजिट म्हणजे अधिकृत सरकारी व्हिजिट देऊन आलेले आहेत आणि अमेरिकेने भारताला अगदी सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली दिसते. म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला अन्नधान्याचा तुटवडा भासत होता, त्यावेळेला मोफत गहू भारताला देण्यात आला आणि त्याच्यानंतर अनेक वेळेला लष्करी तंत्रज्ञान, औद्योगिक तंत्रज्ञान हे सगळं भारताला अमेरिकेने दिलेलं दिसतं. अमेरिकेने कोल्ड वॉरच्या बरोबरीने तांत्रिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणावरती केली. हे 1969चे जगप्रसिद्ध फोटो आहेत. नील आर्मस्ट्रॉंग, तुम्हाला नाव आठवत असेल, आणि हा चंद्रावरती चालणारा माणूस आहे. चंद्रावरती मग त्यांनी तिथे USAचा मॅप लावला आणि ते चंद्रावरून परत आले. अपोलो 11, तुम्हाला नाव आठवत असेल, तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवत असतील. नासा ही अमेरिकन संस्था ही आपल्याला माहीत असते. अवकाश संशोधनामध्ये आपल्याकडे इस्रो आहे, तसं यांच्याकडे नासा आहे. तर नासाच्या धर्तीवर किंवा त्याच्याही आधीपासून आपण अर्थात
कार्य केलेलं आहे. इस्रोची पण स्थापना आपण इकडे केली. कल्पना चावला भारतीय वंशाच्या या अमेरिकन नागरिक, तर त्यांनी स्पेस शटलमधून जाऊन येऊन काही प्रयोगांमध्ये भाग घेतले आणि दुर्दैवी ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण ह्या अमेरिकन क्रूबरोबर त्या एकत्रित असलेला हा फोटो आहे. तर अमेरिका म्हटलं की या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. अमेरिका म्हटलं की आपल्याला आठवतं ते ARPANET. ARPANET इंटरनेटची ती सुरुवात होती आणि आज तुम्हाला दिसेल की जगभरामध्ये हे ARPANETचा मॅप आहे. मिलिटरी लष्करासाठी एक पर्यायी नेटवर्क त्यांनी उभं केलेलं होतं आणि आज त्याचं पूर्ण कमर्शियलायझेशन झालेलं दिसतं. आज अमेरिकेमध्ये हे असे सर्व्हर फार्म्स असतात. सर्व्हरची शेती एक प्रकारे मोठ्या प्रमाणावरती सर्व्हर्स एकत्रितपणे उभी केली जातात. म्हणजे काही चौरस किलोमीटरच्या एरियामध्ये तुम्हाला हे सर्व्हर फार्म्स दिसतील आणि या सर्व्हर फार्म्सवरती जगभरातला डेटा एकत्रित केला जातो. त्याचं भाडं अमेरिकेला मिळतं, म्हणजे सर्व्हिसेस सेक्टर ज्याला म्हणतो आपण. त्याच्या आधारावरती अमेरिकेची इकॉनॉमी मुख्यतः आज उभी आहे. अमेरिका म्हटलं की आपल्याला आणखीन एक गोष्ट आठवते, ते म्हणजे वॉटरगेट स्कॅन्डल, रिचर्ड निक्सन, महाअभियोगाचा खटला. आता ही बिल्डिंग होती डेमोक्रॅटिक पक्षाची, तर याच्यामध्ये बग्स सोडलेले होते. बग्स याचा अर्थ तुमचं संभाषण चोरून ऐकण्यासाठी रेकॉर्डिंगचे डिव्हायसेस. तर ते CIA FBI मदतीने ते राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी केलं आणि मग निक्सन यांच्यावरती नंतर महाअभियोगाचा खटला चालवण्यात आला. त्यांनी त्याच्यात अर्थात राजीनामा देऊन टाकला आणि स्वतःची एक प्रकारे सुटका करून घेतली. अमेरिका म्हटलं की लष्कर अमेरिकेचं आणि अफगाणिस्तान, इराण, सिरिया या सगळ्या संघर्षरत वादग्रस्त भागामध्ये अमेरिकेने घेतलेली उडी आपल्याला आठवते. अमेरिकेचं लष्कर, त्याचे एवढे मोठे कमांड्स आहेत. अटलांटिक कमांड, नॉर्दर्न कमांड, साऊथ कमांड, हे पॅसिफिक कमांड आहे अर्थात. साऊदर्न कमांड, नॉर्दर्न कमांड, EU कमांड, आफ्रिकन कमांड, सेंट्रल कमांड, हे सगळं अरेबिक वर्ल्डसाठी आहे. आणि हे परत पॅसिफिक कमांड. याच्याशिवाय आणखीन टोटल 11 अमेरिकेच्या लष्कराचे विभाग आहेत जे जगभर कार्यरत आहेत. म्हणजे नावाला किंवा सिम्बॉलिक नाही, तर प्रत्यक्षामध्ये हे तिथे ॲक्टिव्हिटीज करत राहतात आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणावरती असते. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, एका बाजूला त्यांचं मोठं नाव आहे. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी यांचा एक प्रकल्प आहे CIA हँडबुक का वर्ल्ड फॅक्ट बुक. तर हे जरूर साईट बघा. बहुतेक इंटरनेटवरच्या ज्या साईट्स आहेत जे जगाविषयी माहिती देतात, ती सगळी माहिती बहुतेक वेळेला याच साईटवरून घेतलेली असते. तर अफगाणिस्तानविषयी सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. कुठे आहे तर साऊथ एशियामध्ये आहे. फोटोज आहेत, कंट्री फ्लॅग आहे, कंट्री मॅप आहे आणि मग इथे तुम्हाला दिसेल की इंट्रोडक्शन, जिओग्राफी, पीपल अँड सोसायटी, गव्हर्मेंट. म्हणजे तुम्हाला सर्च करायचं असेल आणि बघायचं असेल, भारताविषयीची माहिती पण तुम्हाला इथे मिळू शकेल. म्हणजे जगभरातल्या लोकांसाठी एक रेफरन्स, एक प्रकारचा मोठा आणि अपडेटेड रेफरन्स आहे. लास्ट अपडेटेड मार्च 9, 2021. कंट्री मॅप, विव लार्जर, लोकेटर मॅप,
कंट्री डॉक्युमेंट्स, वन पेज समरी पण बरीचशी इंटरेस्टिंग असते. बरीच माहिती एकत्रितपणे एका जागी तुम्हाला भारताविषयी मिळू शकेल. अशी सगळी जगभरातली माहिती या CIA हँडबुकमध्ये तुम्हाला मिळेल. अनेक प्रकारचे मॅप्स तुम्हाला इथे सापडतील. म्हणजे जगाचा अभ्यास करायचा असेल तर याचं बेसिक आधार म्हणून तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती वापरता येईल. वर्किंग ॲट CIA, हाऊ वी हायर. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर याच्यामध्ये जाऊन आणखीन बरंच काही बघू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये. अबाउट द फॅक्ट बुक. तर जाता जाता हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. अतिशय इंटरेस्टिंग असं हे साईट आहे आणि ही सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी. त्यांनी जसं एवढं मोठं रेफरन्सचं काम केलेलं दिसतं तसंच त्यांची बदनामी पण खूप झालेली आहे. अनेक मोठ्या नेत्यांच्या हत्यांचा आरोप त्यांच्यावरती केला जातो किंवा हत्येचा कट रचल्याचा आरोप केला जातो. जगभरातली सरकारं उलथून टाकणं, नव्याने उभी करणं असल्या सगळ्या भानगडींमध्ये नाव यांचं घेतलं जातं, यांचा समावेश आहे. अमेरिकेची ताकद प्रचंड आहे. हे न्यूक्लिअर वॉरशिप आहे. त्याच्यावरती विमानं किती उभी आहेत ते सहज तुम्ही इथे बघू शकता. ही मोठी स्ट्रिप आहे, एअर स्ट्रिप आहे. इथून विमान उड्डाण घेतं आणि हे चालवण्यासाठी न्यूक्लिअर रिॲक्टरचा वापर केला जातो फ्युएल म्हणून. म्हणजे कोळसा किंवा गॅस याच्यापेक्षा एक मोठ्या न्यूक्लिअर रिॲक्टरवरती ही बोट किंवा वॉरशिप ही चालते. अमेरिकेचे हे न्यूक्लिअर पॉवर सेंटर्स आहेत, म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टर्स. या मधल्या भागात ते दिसत नाहीत, पण या भागामध्ये आणि इकडे अमेरिकेचा आजचा जो ऊर्जेचा प्रश्न आहे, 80% त्यांची ऊर्जा ही न्यूक्लिअर पॉवर आहे. म्हणजे ते ऑलरेडी पेट्रोलियमवरती फारसे अवलंबून नाही आहेत. अरबस्तानावरती किंवा अरब वर्ल्डवरती ऑलरेडी फारसे अवलंबून नाही आहेत. त्यांच्या स्वतःकडे प्रचंड तेल साठे सापडलेले आहेत आणि ते इकडे अलास्कामध्ये मोठ्या प्रमाणावरती, हवाईमध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेले दिसतात. ते अजूनही एक्सप्लोअर केलेले नाही आहे. पर्यावरणाच्या कारणांमुळे अलीकडे आता पर्यावरणवादी जे आहेत ते एक्सप्लोअर करायला विरोध पण करत आहेत. अमेरिकेला पण आत्ता घाई नाही आहे, कारण आत्ता अरबस्तानातले पेट्रोल साठेचा वापर ते मोठ्या प्रमाणावरती करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, ते स्वतः अवलंबून आहेत ते मुख्यतः न्यूक्लिअर पॉवर. तर अमेरिकेचं लष्कर जगभरातल्या भानगडींमध्ये, जगभरातल्या संघर्षांमध्ये इन्व्हॉल्व झालेलं तुम्हाला दिसेल. सगळीकडे त्यांचा अस्तित्व आहे. त्याचे परिणाम, वाईट परिणाम काही वेळेला अमेरिकेला भोगावे लागलेले आहे. हे अलीकडे ट्विन टावर्सची घटना, विमानांनी त्याचा कसा भेद केला 2001मध्ये. मग त्याच्यात जर कारणं शोधायला तुम्ही गेलात तर ओसामा बिन लादेन, त्याच्यानंतर तालिबान. मग आता हे तालिबान आणि ओसामा बिन लादेन हे कुणी उभे केले, तर ते सगळे पुन्हा अमेरिकेनेच उभे केले असं उत्तर बऱ्याच ठिकाणी दिलेलं तुम्हाला सापडेल. अमेरिकेचा हा एक वेगळा चेहरा, प्रसन्न हसत खेळत राहणारे राष्ट्राध्यक्ष भारताला व्हिजिट दिली त्यावेळेचा तो फोटो आहे राष्ट्रपती भवनाच्या जवळ. भारताचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत. अमेरिकेचा हा पण एक चेहरा आहे. ते नॉर्थ कोरियाचे लीडर आहेत आणि हे जे आहेत किम जोंग उन, आणि हेही तुम्ही ओळखले असतील पुतीन, रशियाचे लीडर. अमेरिकन लष्कराचा अधिकारी तुम्हाला इथे दिसतोय. पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प. पुतीन यांच्या मदतीने डोनाल्ड ट्रम्प निवडून आले असं म्हटलं जातं.
तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये अमेरिकेचा एक वेगळाच चेहरा जगाला दिसलेला होता. आता तो बदलायला लागलेला दिसतोय. जो बायडन आणि कमला हॅरिस हे इंडियन ओरिजिन, त्यांची आई तमिळ होत्या, आणि आता तुम्हाला बदललेलं चित्र इथे दिसायला लागेल अमेरिकेचं. आणि इथून पुढे अमेरिका आणि भारताचे संबंध अधिक चांगले होतील अशी अपेक्षा आहे. बऱ्यापैकी गोष्टी बदलायला लागलेल्या आहेत, चित्र बदलायला लागलेलं आहे, आणि सगळ्यांनाच भविष्यासाठी चांगल्या अपेक्षा आहेत. अमेरिका, त्याचा इतिहास, त्याची राज्यघटना, त्याची लष्करी इन्व्हॉर्मेंट, लष्करी ताकद, स्पेस टेक्नॉलॉजी, इंटरनेट, भारताचा आणि त्याचा संबंध, हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तर अमेरिका हे मोठं व्यापारी केंद्र पण आहे. मोठ्या प्रमाणावरती आयात निर्यात अमेरिकेमधून होते. WTOची ही आकडेवारी जर पाहिली तर तुम्हाला समजेल, कंप्लेंट्स मेड बाय कंट्री कुठल्या कालावधीमध्ये, तर 95 ते 2017. 95मध्ये WTOची स्थापना झाली, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जी जागतिक व्यापार संघटना. तर 95पासून 2017पर्यंत अमेरिकेने 115 कंप्लेंट्स केलेल्या आहेत आणि अमेरिकेच्या विरुद्ध 135 कंप्लेंट्स आलेल्या आहेत. भारताचा तोच आकडा आहे, 23 आणि 24. साऊथ कोरियाचा 18 आणि 16. जपानचं 23 आणि 15. म्हणजे हे आकडे, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की अमेरिकेची ट्रेड इन्व्हॉल्वमेंट किती आहे. आता हा ट्रेड सरप्लस, याचे डिटेल्स तुम्ही पाहू शकता. म्हणजे 2010पासून ते 2020पर्यंतचे सगळी आकडेवारी याच्यामध्ये आहे. ही सविस्तर तुम्ही पाहू शकता. बॅलन्स हा भारताच्या बाजूनी झुकलेला तुम्हाला दिसतो. ट्रेड सरप्लस. अमेरिका म्हणजे तुम्हाला हे निश्चित आठवत असेल, वॉल स्ट्रीट. जाता जाता इथे आणखीन एक नाव आहे, ब्रॉडवे. हे नाट्यकर्मींसाठी अतिशय प्रसिद्ध असं मानलं जातं ब्रॉडवे. तर ब्रॉडवेवरती नाटक करायला मिळणं म्हणजे भाग्याचं लक्षण मानलं जातं. तर हा वॉल स्ट्रीट, आणि हा वॉल स्ट्रीटचं बुल, म्हणजे ज्यांना शेअर मार्केटमधलं समजतं त्याला बुल आणि बिअरचा अर्थ कळतो. त्याच्याच सारखं हे दलाल स्ट्रीट किंवा दलाल पथ. आणि ही प्रसिद्ध बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE, नॅसडॅक, टेक्नॉलॉजिकल शेअर्सवरती आधारित मुख्यतः हा स्टॉक एक्सचेंज आहे. आणि त्याच्यासारखंच हे NSE, पूर्णतः ऑनलाईन याच्यावरती. NSE निफ्टी 50 हा त्यांचा मोठा प्रसिद्ध निर्देशांक. आणि जाता जाता अमेरिका आणि भारताचे असेही संबंध आहे. फोटोमध्ये तुम्हाला दिसतं आध्यात्मिक संबंध. वादग्रस्त व्यक्तिमत्व दोन्ही ठिकाणी आहेत. रजनीश, किंवा ज्यांना आता ओशो म्हटलं जातं, त्यांचा एक मोठा आश्रम पुण्यामध्ये आहे. काही काळ ते अमेरिकेमध्ये होते, तिथे स्थायिक झालेले होते, आणि नंतर परत भारतामध्ये शेवटी शिफ्ट झाले. भारतामध्येच त्यांचा मोठी समाधी आता तिथे उभी केलेली आहे, स्मारक उभं केलेलं आहे पुण्याजवळ, कोरेगाव पार्कच्या जवळ. तर अगदी नेहरूंपासून आपण बघितलं या संबंधांना सुरुवात झालेली होती. तर भारत अमेरिका संबंधांचा एक मोठं चित्र आपण उभं केलं आहे, एक बर्ड्स आय व्ह्यू. अमेरिका म्हटल्यानंतर काय काय डोळ्यापुढे येतं हे जर तुम्ही पाहिलं पुन्हा एकदा मागे जाऊन, तर तुमच्या लक्षात येईल. तर अमेरिकेसंबंधाने ही सगळी चित्र तुम्हाला माहिती आहेत. आणखीन काही चित्र गोळा करण्याचा प्रयत्न करा.
आता या पेपरला प्रोजेक्ट नाही आहे, अन्यथा इथे आणखीन बरंच काही तुम्हाला प्रोजेक्ट स्वरूपामध्ये करता आलं असतं. तर ही सगळी जवळपास 60-65 चित्र आहेत. याच्या साहाय्याने आपण भारत अमेरिका संबंध या चॅप्टरची सुरुवात केलेली आहे. अमेरिका म्हणजे काय हे वेगवेगळ्या चित्रांच्या आधारे दाखवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. इथे आपण थांबूया. वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि वी द पीपल ऑफ इंडिया.